तर सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा सीना नदीच्या पुराचा धोका निर्माण झालाय। सीना नदीपात्रामध्ये 4 प्रकल्पातून सुमारे 1,51,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सीना नदीकाठची शेती आणि गावांना पुराचा धोका निर्माण झालाय। अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सीना नदी काठावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी। सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीने पुन्हा एकदा तडाखा देण्याला सुरुवात केलेली आहे। सीना नदी पात्रात 4 ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांच्या पात्रामध्ये सुमारे 1,51,000 इतका क्युसेकचा जो विसर्ग आहे दुपारी 2 वाजताच्या सुमारास सोडण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील जे 5 महत्त्वाचे तालुके आहेत जे सीना नदी काठी असतात त्यांना आता पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। आपण पाहू शकतो की गेल्या 8 दिवसापासून सीना नदीने महारौद्र असं अवतार दाखवल्यानंतर त्याचा तडाखा आहे तो शेकडो हेक्टर जी जमीन शेतजमीन होती ती पाण्याखाली गेली होती। त्यातून आता कुठेतरी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा किंवा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ हे जे तालुके आहे ते तालुक्यातील जे गावकाठची जी जमीन आहे ते आता कुठेतरी पाणी कमी होत असताना पुन्हा एकदा 1,51,000 क्युसेकचा विसर्ग सोडल्यामुळे पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर याची दक्षता घेतली जात आहे। जे गाव सीना नदीकाठचे होते ते पुरामध्ये पुराच्या तडाखा बसला होता त्या गावांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याची जी जबाबदारी आहे ते तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे। त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा सीना नदीच्या पुराचा धोका निर्माण झालाय असंच म्हणावं लागेल। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।